नमस्कार सर्वांना. चला तर आज आपण पाहणार आहोत जनरल नॉलेज प्रश्न उत्तरे TCS व IBPS पॅटर्ननुसार. प्रश्नसंच क्रमांक 13. चला तर सुरुवात करूया. प्रश्न पहिला, खालीलपैकी कोण भारतातील स्त्रियांच्या शिक्षणासाठी जबाबदार आहे? तर त्याचं उत्तर आहे सावित्रीबाई फुले. प्रश्न क्रमांक 2, शाहू महाराजांनी राजाराम महाविद्यालयाचे हस्तांतरण डॅश डॅश यांच्याकडे केले? तर त्याचं उत्तर आहे आर्य समाज. प्रश्न क्रमांक 3, राजर्षी शाहू महाराजांनी विधवांच्या पुनर्विवाहास मान्यता देणारा कायदा कोणत्या वर्षी आपल्या राज्यात आणला? तर त्याचं उत्तर आहे 1917 साली. प्रश्न क्रमांक 4, गुलामगिरीचे लेखक कोण आहेत? तर त्याचं उत्तर आहे महात्मा फुले. प्रश्न क्रमांक 5, कोणत्या वर्षी महात्मा फुले यांचे निधन झाले? तर त्याचं उत्तर आहे 1890. प्रश्न क्रमांक 6, महारवाड्यात राहणाऱ्या गंगाराम कांबळे यास चहाचे दुकान कोणी घालून दिले? त्याचं उत्तर आहे राजर्षी शाहू महाराज यांनी. प्रश्न क्रमांक 7, गोपाळ गणेश आगरकर कोणत्या महाविद्यालयाचे प्राचार्य होते? तर त्याचं उत्तर आहे फर्ग्युसन महाविद्यालय. प्रश्न क्रमांक 8, शाहू महाराजांनी प्राथमिक शिक्षणासाठी फी माफीची घोषणा कोणत्या रोजी केली? त्याचं उत्तर आहे 25 जुलै 1917. प्रश्न क्रमांक 9, महाराष्ट्रात केसरी वृत्तपत्र केव्हा सुरू झाले? त्याचं उत्तर आहे 1881 साली. प्रश्न क्रमांक 10, पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कोणत्या ठिकाणी केली? तर त्याचं उत्तर आहे छत्रपती संभाजीनगर. प्रश्न क्रमांक 11, सत्यशोधक समाजाचे मुखपत्र कोणते? त्याचं उत्तर आहे दीनबंधू. प्रश्न क्रमांक 12, SNDT विद्यापीठ स्थापन करण्याचे कोणाचे स्वप्न पूर्ण झाले? तर त्याचं उत्तर आहे महर्षी कर्वे. प्रश्न क्रमांक 13, आगरकरांनी अनिष्ट सामाजिक रूढीवर कठोर प्रहार करण्यास सुरुवात केली, त्याचं कारण? तर त्याचं उत्तर आहे ते लोककल्याणाच्या तळमळीने प्रेरित झाले होते. प्रश्न क्रमांक 14, मागासलेल्या वर्गासाठी नोकरीत 50% जागा राखीव ठेवण्याची तरतूद आपल्या स्थानात कोणी केली? तर त्याचं उत्तर आहे राजर्षी शाहू महाराज यांनी. प्रश्न क्रमांक 15, गोपाळ गणेश आगरकर यांचा जन्म कोणत्या वर्षी झाला? तर त्याचं उत्तर आहे 1856 साली. प्रश्न क्रमांक 16, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म शताब्दी वर्ष खालीलपैकी कोणते वर्ष म्हणून साजरे केले जाते? तर त्याचं उत्तर आहे सामाजिक न्याय वर्ष म्हणून. प्रश्न क्रमांक 17, धोंडो केशव कर्वे यांचे कार्य डॅश डॅश येथे विस्तारले आहे? तर त्याचं उत्तर आहे हिंगणे. प्रश्न क्रमांक 18, भारतीय बहिष्कृत शिक्षण प्रसारक मंडळ डॅश डॅशची स्थापना कोणी केली? तर त्याचं उत्तर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. प्रश्न क्रमांक 19, न्यू इंग्लिश स्कूलच्या स्थापनेस कोण जबाबदार होते? तर त्याचं उत्तर आहे गोपाळ गणेश आगरकर. प्रश्न क्रमांक 20, छत्रपती शाहू महाराजांनी अस्पृश्य विद्यार्थ्यांसाठी कोणते वसतिगृह सुरू केले? तर त्याचं उत्तर आहे मिस क्लार्क वसतिगृह.
प्रश्न क्रमांक 21. शेड्युल्ड कास्ट फेडरेशनची स्थापना कोणी केली? तर त्याचं उत्तर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी. प्रश्न क्रमांक 22. गोपाळ गणेश आगरकरांचा जन्म कोणत्या वर्षी झाला? तर त्याचं उत्तर आहे इसवी सन 1856. प्रश्न क्रमांक 23. राजर्षी शाहू महाराजांनी पंचगंगेचा घाट सर्व जाती धर्माच्या लोकांसाठी कधी खुला केला? तर त्याचं उत्तर आहे 1901 मध्ये. प्रश्न क्रमांक 24. बावनकशी सुबोध रत्नाकर हा ग्रंथ कोणी लिहिला? तर त्याचं उत्तर आहे सावित्रीबाई फुले यांनी. प्रश्न क्रमांक 25. गोपाळ गणेश आगरकरांवर कोणत्या व्यक्तीचा प्रभाव होता? तर त्याचं उत्तर आहे जॉन स्टुअर्ट मिल यांचा. प्रश्न क्रमांक 26. सत्यशोधक समाजाची स्थापनेचा उद्देश? तर त्याचं उत्तर आहे पीडित शोषित सामाजिक जागृती करणे. प्रश्न क्रमांक 27. डॉक्टर आंबेडकरांनी 1932 साली पुणे कराराला मान्यता दिली त्याचे कारण? तर त्याचं उत्तर आहे त्यांना महात्मा गांधींचे प्राण वाचवायचे होते. प्रश्न क्रमांक 28. शाहू महाराजांनी कोणासाठी दवाखाने उघडले? तर त्याचं उत्तर आहे अस्पृश्यांसाठी. प्रश्न क्रमांक 29. महात्मा फुलेंनी कोणता ग्रंथ लिहिला? तर त्याचं उत्तर आहे सार्वजनिक सत्यधर्म. प्रश्न क्रमांक 30. डॉक्टर आंबेडकरांना शिक्षणासाठी परदेशी जाण्यास सर्वप्रथम कुणी मदत केली? तर त्याचं उत्तर आहे छत्रपती सयाजीराव गायकवाड यांनी. प्रश्न क्रमांक 31. गोपाळ गणेश आगरकर व डॅश डॅश यांच्यामध्ये वैचारिक मतभेद होते? तर त्याचं उत्तर आहे लोकमान्य टिळक. प्रश्न क्रमांक 32. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पहिल्या गोलमेज परिषदेला डॅश डॅश प्रतिनिधी म्हणून हजर होते? तर त्याचं उत्तर आहे अस्पृश्यांचे प्रतिनिधी. प्रश्न क्रमांक 33. डॅश डॅश यांच्या प्रेरणेने नारायण लोखंडे यांनी मुंबईतील गिरणी कामगारांची संघटना 1880 मध्ये स्थापन केली? त्याचं उत्तर आहे महात्मा फुले. प्रश्न क्रमांक 34. डॉक्टर आंबेडकरांनी मनुस्मृतीचे दहन का केले? त्याचं उत्तर आहे त्यात जातीव्यवस्थेचे समर्थन केले होते. प्रश्न क्रमांक 35. कोणत्या कालावधीत ज्योतिबा फुले पुणे नगरपालिकेचे सभासद होते? त्याचं उत्तर आहे 1876 ते 1882. प्रश्न क्रमांक 36. विधवा स्त्रियांच्या केशवपनाची प्रथा बंद करण्यासाठी पुण्यातील नाभिकांचा संप सर्वप्रथम कोणी घडवून आणला? तर त्याचं उत्तर आहे महात्मा फुले. प्रश्न क्रमांक 37. खालीलपैकी कोणते पुस्तक गोग आगरकरांचे आहे? त्याचं उत्तर आहे गुलामगिरीचे अस्त्र. प्रश्न क्रमांक 38. राजर्षी शाहू महाराजांनी आपल्या राज्यात मागासवर्गीयांसाठी किती टक्के जागा राखून ठेवल्या होत्या? त्याचं उत्तर आहे 50%. प्रश्न क्रमांक 39. महात्मा ज्योतिबा फुले यांनी खालीलपैकी कोणता ग्रंथ लिहिला नाही? त्याचं उत्तर आहे शूद्रांचे जीवन. प्रश्न क्रमांक 40. राजर्षी शाहू महाराजांनी कोणते धरण बांधण्याची योजना तयार केली होती? त्याचं उत्तर आहे राधानगरी. प्रश्न क्रमांक 41.
गोपाळ गणेश आगरकरांनी कोणत्या मूल्यांसाठी संघर्ष केला? त्याचं उत्तर आहे समता. प्रश्न क्रमांक 42. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म खालीलपैकी कोणत्या दिवशी झाला? त्याचं उत्तर आहे 14 एप्रिल 1891 रोजी. प्रश्न क्रमांक 43. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी खालीलपैकी कोणता ग्रंथ लिहिला? त्याचं उत्तर आहे बुद्ध अँड हिज धम्म. प्रश्न क्रमांक 44. बालहत्या प्रतिबंधक ग्रह कुणी सुरू केले? त्याचं उत्तर आहे महात्मा फुले यांनी. प्रश्न क्रमांक 45. ऑगस्ट 1920च्या अस्पृश्यता परिषदेचे अध्यक्ष कोण होते? त्याचं उत्तर आहे राजर्षी शाहू महाराज. प्रश्न क्रमांक 46. जिवंतपणी आपली प्रेतयात्रा पाहणारे महाराष्ट्रातील समाजसुधारक कोण? त्याचं उत्तर आहे गोपाळ गणेश आगरकर. प्रश्न क्रमांक 47. थॉमस पेन यांच्या राईट ऑफ मॅन या ग्रंथाचा प्रभाव कोणत्या समाजसुधारकावर पडला होता? त्याचं उत्तर आहे महात्मा फुले. प्रश्न क्रमांक 48. राजर्षी शाहू महाराजांनी केलेले कायदे. पहिला कायदा प्राथमिक शिक्षण, दुसरा बालविवाह बंदी, तिसरा वेठबिगारी पद्धत बंदी आणि चौथा मागासवर्गीयांना नोकरीत आरक्षण. प्रश्न क्रमांक 49. महात्मा फुले यांचा व्यवसाय कोणता होता? त्याचं उत्तर आहे माळी. महात्मा फुले यांचा व्यवसाय माळी होता. प्रश्न क्रमांक 50. डेक्कन एज्युकेशन सोसायटी या नामवंत शिक्षण संस्थेची स्थापना कोणी केली? त्याचं उत्तर आहे गोपाळ गणेश आगरकर यांनी. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर प्रेस करून ऑल सिलेक्ट करा, म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ टाकल्यानंतर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळत जाईल. थँक्यू, धन्यवाद. भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये. चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. थँक्यू.